अतिशय सुसंस्कृत नेता जर कोणी असेल तर ते पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आदरणीय जयंत पाटील साहेब. हे जसं आपण चॅलेंज देऊ शकतो की कितीही काही असेल राजकारणात हौसे नवशे गवशे जास्त आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम हे आदरणीय जयंतरावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यामुळं संयमी स्वभाव असेल, मितभाषिक असेल, खूप मेहनती असतील, मी म्हणेल टेक्नो साहेबी असेल, त्यांच्यातला हा गुण कदाचित कुणी अजून वर्णन केलेला नसेल. मी फार बारकाईने बघितलं, ते स्वतः इंजिनियर आहे पण टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवणारं नेतृत्व आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टेक्नॉलॉजी देण्याचं काम कुणाच्या नेतृत्वाखाली कुणाच्या अध्यक्षतेपदी झालं असेल तर ते आदरणीय जयंतरावांच्या अध्यक्षतेपदी झाले. मला आवर्जून सांगितलं. अतिशय सुसंस्कृत नेता जर कोणी असेल तर ते पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आदरणीय जयंत पाटील साहेब. हे जसं आपण चॅलेंज देऊ शकतो की कितीही काही असेल राजकारणात हौसे नवशे गवशे जास्त आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम हे आदरणीय जयंतरावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यामुळं संयमी स्वभाव असेल, मितभाषिक असेल, खूप मेहनती असतील, मी म्हणेल टेक्नो साहेबी असेल, त्यांच्यातला हा गुण कदाचित कुणी अजून वर्णन केलेला नसेल. मी फार बारकाईने बघितलं, ते स्वतः इंजिनियर आहे पण टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवणारं नेतृत्व आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टेक्नॉलॉजी देण्याचं काम कुणाच्या नेतृत्वाखाली कुणाच्या अध्यक्षतेपदी झालं असेल तर ते आदरणीय जयंतरावांच्या अध्यक्षतेपदी झाले. मला आवर्जून सांगितलं.